विरोधकांच्या गदारोळात परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडलं विधेयक. संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळीच. पेपरफुटी, लाठीचार्जवरून पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक. लोकसभेपाठोपाठ राज्यसभाही पुन्हा तहकूब. संसद परिसरात विरोधकांची निदर्शनं. पेपरफुटी, राम मंदिर, दानचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांची घोषणाबाजी. धर्मेंद्र प्रधान संसदेत येताच जोरदार घोषणाबाजी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदभरतीचा पेपर फुटला. परीक्षेच्या 2 दिवसांआधी पेपर फुटल्याचा आरोप. व्हायरल चॅटमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ. कौटिल्य अकादमीतून पालकांनी पेपर विकत घेतला. 90% प्रश्न क्लासेसमध्ये आधीच दिले होते. एमपीएससी पेपर फुटीवर रोहित पवारांचा आरोप. सरकारनं उत्तर देण्याची मागणी. एमपीएससी औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटीची तक्रार बनावट असल्याची चर्चा. पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून बनाव रचल्याची माहिती. एमपीएससी मधील सूत्रांची माहिती. केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी मोदींच्या मनात फडणवीसच. खासदार संजय राऊतांचा दावा. देवेंद्र फडणवीस जनतेच्या मनातले मुख्यमंत्री. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव. आणि कर्जमाफीच्या याद्या लवकरच येतील. पहिल्या यादीत नाव नसल्यास काळजी करू नका. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पात्र शेतकऱ्यांचं नाव यादीत निश्चित. भरणेंची माहिती.